सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य तोडसाम यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की जेवणाच्या पंक्तीमध्ये पत्रावली, वाट्या, लोटे वगैरे प्लास्टिकचे, तर तो अध्यक्ष महोदय हा पर्यावरण विभागाचा प्रश्न आहे। परंतु याला पर्याय म्हणून बांबूपासून अशा प्रकारच्या पत्रावली, द्रोण, पाणी पिण्याची ही साहित्य निश्चितपणे निर्माण होऊ शकतात आणि त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील। तोडसाम यांनी सांगितलं की आदिवासी बहुल परिसरामध्ये तरुणांना रोजगार निर्मिती करता तंत्रज्ञान देण्याचं प्रशिक्षण केंद्र सुरू केलं जाईल का? निश्चितपणे केलं जाईल आणि तसं सुरू झालेलं आहे। त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की लाभार्थी साधारण सुरुवातीला 17,000 लोकांनी त्याचा सहभाग घेतलेला। 17,000 म्हणजे संख्या जास्त नाही। ज्या राज्याची संख्या करोडोमध्ये आहे त्या करोडोच्या असलेल्या नागरिकांपैकी 17,000 मीच खात्याच्या लोकांना म्हटलेलं की ही संख्या रोडावलेली संख्या आहे। यामध्ये आपल्याला लोकांना प्रोत्साहित करायला पाहिजे, लोकांमध्ये अवेअरनेस तयार करायला पाहिजे। सर्वच लोकप्रतिनिधी आणि विविध खाती, ग्रामविकास खातं, पर्यावरण खातं, वन खातं, या सर्वांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची बांबूची निर्मिती करणं आणि बांबूपासून विविध प्रकारची म्हणजे आयुध, म्हणजे घरच्यासाठी येणारी उपयोग येणारी गोष्टी, किंवा मगाशी निकम यांनी सांगितलं फर्निचरचा उल्लेख केला, फर्निचरच्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न केला जाईल। अध्यक्ष महोदय, केंद्र सरकार आणि राज्य सरकार नुसती बांबू लागवड करणं नाही तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत त्याकरता प्रोत्साहित करून त्या ठिकाणी त्यांना अनुदान पण दिलं जाते। आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून जनतेला की लोकांनी या बांबू निर्मितीच्या नंतर बांबूपासून निर्माण करणारे जे काही वस्तू आहेत त्या उद्योगामध्ये तुम्ही जा। MSMEच्या माध्यमातून त्या ठिकाणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जिल्ह्यातले जिल्हाधिकारी आणि यंत्रणा तुम्हाला मदत करण्याकरता तिथे तत्पर आहे। त्याचा उपयोग घ्यावा अशी माझी त्या सर्वांना विनंती आहे।